पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड नगरपरिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगरपरिषद असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी जामखेड नगरपरिषद कार्यालयासमोर 21 मे पासून साखळी उपोषण सुरू केले आहे। या साखळी उपोषणाचा 5वा दिवस असून विशेष म्हणजे आचारसंहिता काळात जिल्हा परिषद प्रशासनातील बदल्या होतात, मग नगर परिषदेचे अहिल्यादेवी होळकर असे नामकरण का होत नाही असा सवाल देखील पांडुरंग माने यांनी उपस्थित केला आहे। तसेच लवकरात लवकर नामकरण झाले नाही तर 31 मे नंतर हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा पांडुरंग माने यांनी दिला आहे। या साखळी उपोषणादरम्यान हबफ ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे, जामखेड ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब श्रीरामे, संचालक जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सागर सदाफुले, सचिन काशीद, विकी पिंपळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगर परिषद जामखेड असे नामकरण व्हावे याकरिता आम्ही जामखेड तालुक्यातील अहिल्या भक्त उपोषणात बसलेलो आहोत। जामखेड नगर परिषदेच्या समोर मी 2 मार्च रोजी मागणी केलेली होती नामकरणासंदर्भात, परंतु आज तागायत 2.5-3 महिने झालं कुठलेही जामखेड नगर परिषद यांनी दखल घेतलेली नाही, प्रशासन व सत्ताधारी यांनी। परंतु मला हे आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। मला हे 4-5 दिवस झाले मला हे आचारसंहितेचं खोटान पुढं आणतायत की व तुम्हाला आचारसंहितेच्या ह्याच्यात आम्हाला नामकरण संदर्भात आम्हाला डिसिजन घेता येणार नाही किंवा तुम्हाला लेखी देखील देता येणार नाही त्या संदर्भात। तर आम्ही त्या गोष्टीला मान्य आम्हाला की आम्ही 21 ते 31 मेपर्यंत उपोषणाला बसणार आहोत। जिल्हा परिषद प्रशासनामध्ये आज बदल्या होणार आहेत, तर ह्या आचारसंहिता असताना देखील या जिल्हा परिषद प्रशासनाला वरिष्ठ प्रशासन मान्यता देऊ शकते। जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ प्रशासन मार्गदर्शन मागवलं की या संदर्भात काय करता येईल, तात्काळ त्यांनी मान्यता दिली की तत्वच बदल्या करू शकतात असे त्या संदर्भात आम्हाला त्या जिल्हा परिषदचं काही देणं घेणं नाही आहे। परंतु आचारसंहितेचा आम्हाला जर नगर परिषद कारण देत असेल तर त्या बदल्या तत्वच मंजुरी भेटून होत असतील तर मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणास तत्वच मंजुरी का देत नाहीत हा देखील आमचा अहिल्या भक्तांचा प्रश्न आहे। माझी नगर परिषद प्रशासनाला विनंती सत्ताधाऱ्यांना, तुम्हाला देखील हे मी कात्रण देत आहे, या कात्रण वाचा आणि ह्या संदर्भात जशी जिल्हा परिषदेने मागणी केली तशी तुम्ही देखील त्यांना करा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरणाची मंजुरी आम्हा अहिल्या भक्तांना 31 मेच्या अगोदर द्या अशी आमची तुम्हाला हात जोडून विनंती। जर आम्हाला 31 तारखेपर्यंत मान्यता भेटली नाहीच तर आम्ही 31 तारखेच्या नंतर पुढचा निर्णय घेणार आहोत। मागील काही कार्यकाळामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं, तो खूप मोठा आनंदाचा क्षण होताच। परंतु आज जामखेड ही नगरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे। आज ह्या नगरीमधून आपल्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरतील लोक ये जा करतात, त्यावेळेस जामखेड ही नगरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमी आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून माझी प्रामुख्याने मागणी जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे आणि जामखेड नगर परिषदच नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं या भारताच्या पहिल्या न्यायमूर्ती आहेत, त्या न्यायमूर्तींचं हे जन्मगाव आहे। त्या प्रमुख वास्तूंना, सर्वात प्रमुख वास्तूंना मी तर नगर परिषद मागणी करतोय, सर्व प्रमुख वास्तूंना त्यांचं नाव असावे का नसावे हे अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, त्याकरता आमची ही मागणी आहे।